जिने जगालाच वेठीस धरलेला आहे, याला दोन्ही स्तरावर त्याला आपण लढा द्यायचा. एक सरकारकडनं कडक कायदे व्हावेत अशी आपण विनंती केलेली आहे आणि येणाऱ्या काळात आपण बघू की ते कसं पूर्ण होईल. जिहाद, लव्ह जिहाद असो की लँड जिहाद असो, या संदर्भात सरकारकडनं कडक कायदे होणे हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग राहतो जो आपल्याकडे राहतो त्याचं दायित्व, ते म्हणजे हिंदू समाजाने आपल्या लोकांना शहाणं करणं, कायद्याचा आदर राखणं आणि यंत्रणेवर कुठलाही ताण येणार नाही याची काळजी हिंदू समाज घेतो. आणि बघा तुम्ही सगळं शिस्तबद्ध झालंय, म्हणजे हे आहे ना. त्यामुळे आता दादांनी सांगितलं ते महत्वाचं की संस्कार हिंदूंवरती 100% आहे, त्यांच्यावरती व्हायला पाहिजेत आणि त्यांना दहशत बसली पाहिजे. असा कठोर कायदा आणि कठोर शिक्षा त्याला झाली, म्हणजे अशी शिक्षा आली म्हणजे पुढे असं कोणी करता कामा नये. आम्ही सगळे पाठवले, ते पण आम्ही नक्की पाठवलं आणि त्याच्यामध्ये नक्की शासन स्तरावर याच्यात कारवाई होईल, 100% होईल मला ते वाटतं. पण आपण हा विषय नक्की लावून धरला पाहिजे, म्हणजे शांत होऊ दिलं नाही तर मला हे वाटतं. दोन गोष्टी म्हणजे म्हणाला प्रत्येक समाजाला काही राज्यासाठी सुद्धा कडक कायदा केलेला आहे. तसाच कायदा प्रत्येक राज्याने करावा हेही आहे. ही आत्ताचीच घटना आहे, त्याच्या कायद्यात रूपांतर व्हायचं. पण आधीचा कायदा होता आणि त्यांनी 10 वर्षाची शिक्षा, त्यांनी 20 वर्ष ते जन्मठेप करून घेतली. ह्याही आमच्या भावना तुम्ही पोचवाय आणि आम्ही विविध माध्यमातून आजच मी हे शासन स्तराकडे आम्ही पाठवून देऊ लागेल. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.